नमस्कार. दमदार 10 मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा दमदार घडामोडींचा सविस्तर आढावा घेण्याआधी एक नजर दमदार 10च्या आतापर्यंत घडलेल्या दमदार हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे. विस्तारामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता, तर विद्यमान मंत्र्यांपैकी अनेकांना मिळणार नारळ. आगामी सर्व निवडणुका शिवसेना भाजप एकत्र लढणार. अमित शहांसोबतच्या भेटीनंतर शिंदे फडणवीसांची माहिती. दिल्लीत मुजरे कशासाठी? शिंदेंच्या दौऱ्यावरून राऊतांचा सवाल, तर दिल्लीला मातोश्रीची मम्मी. राणेंचा प्रहार. ठाण्यात आशियातील खंडातील सर्वात मोठ्या क्लस्टर योजनेचा शुभारंभ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कशिश पार्क इथे उद्घाटन. मोदी ॲट 9च्या पार्श्वभूमीवर येत्या 10 जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेडमध्ये. शहांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये होणार भव्य सभा. पदांसाठी भांडाल तर कानाखाली आवाज काढेन. पुण्यातील बैठकीत अजित पवारांची नेत्यांना तंबी. डॉक्टर अमोल कोल्हेच शिरूरमधून लढणार. शरद पवारांकडून कोल्हेंना लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश. ज्या भाजपमध्ये छळ झाला त्या भाजपमध्ये मी पुन्हा जाणार नाही. विनोद तावडेंचं आमंत्रण एकनाथ खडसेंनी धुडकावलं. नगरमध्ये उरुसाच्या मिरवणुकीमध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर. 4 जणांवर गुन्हा दाखल, तर औरंग्याचं नाव घेणाऱ्यांना माफी नाही. फडणवीसांचा इशारा. मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर असल्यानं आता आयसीयू बाहेर उपचार. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमचं मनोहर जोशींच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष. आणि चक्रीवादळानं मान्सूनची वाट अडवली. केरळ आणि महाराष्ट्रातील आगमनाचा मुहूर्त हुकला. आणि आता पाहणार आहोत सविस्तर दमदार 10. अहमदनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. एका कार्यक्रमामध्ये काही तरुण औरंगजेबाचा फोटो नाचवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. या प्रकरणी 4 गुन्हा दाखल झालाय. अहमदनगरच्या फकीरवाडा भागामध्ये काही तरुण औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत असल्याचं समोर आलेलं आहे. फकीरवाड्यामध्ये संदल उरुस उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या उत्सवादरम्यान काही तरुण औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचताना दिसले. संबंधित प्रकार हा रविवारी रात्रीचा असल्याची माहिती समोर येते. या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिलाय. कोणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला त्या ठिकाणी माफी नाही. अहमदनगर के मामले में एफआईआर रजिस्टर हो गई है. आपने मैंने एसपी को खुद सूचित किया है और इसकी जांच की जाए और जो भी दोषी है उसके ऊपर कार्रवाई की. ज्या तरुणानं हातामध्ये औरंगजेबाचा फोटो धरलाय तो एमआयएमचा शहराध्यक्ष असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे या तरुणाला औरंगजेबाचा इतका पुळका कशासाठी असा सवाल उपस्थित होतोय. यावरून आता राजकारणही तापण्याची चिन्ह आहेत. सत्ता संघर्षाचा निकाल लागल्यानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखांवरती तारखा समोर येत आहेत. आता मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा मुहूर्त समोर आलेला आहे. तसंच या विस्ताराचा फॉर्म्युला देखील निश्चित झाल्याची माहिती मिळते. शिवसेनेच्या 19 जूनच्या वर्धापन दिनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती मिळते. कॅबिनेटच्या बद्दल देखील सकारात्मक चर्चा झाली. त्या बाबतीत देखील अमित भाई सकारात्मक आणि आम्ही देखील लवकरच तोही निर्णय होईल. केव्हा होणार हे माननीय मुख्यमंत्री ठरवतील आणि तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मंत्रिमंडळ विस्तार आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केला जाणार आहे. म्हणजेच भाजपच्या मिशन 45ला फायदेशीर असणाऱ्या नेत्यांचीच मंत्रिपदी वर्णी लागू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय काही नवोदित तरुण चेहऱ्यांना संधी मिळणार आहे, तर प्रभाव पाडू न शकणाऱ्या आणि वादग्रस्त मंत्र्यांना बाजूला केलं जाणार असल्याची चर्चा देखील आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या विस्तारात महिला आमदारांनाही स्थान मिळणार असल्याचं समजतंय.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडलेली आहे. तर या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते. आगामी निवडणुकांसंदर्भात यावेळी खलबत झाली आहे. राज्यातील आगामी सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर शिंदे यांनी या भेटीचं फलित झाल्याचं ट्विट केलंय. राज्याच्या विकासासाठी आमची युती 11 महिन्यांपासून काम करते आहे. पुढच्या काळामध्ये सर्व क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचं राज्य बनवण्यासाठी विकासाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढवणार आणि बहुमतानं जिंकणार असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. शिवसेना भाजपा महायुती पूर्ण ताकदीने एकत्र निवडणुका लढवणार आणि पूर्ण ताकदीने बहुमताने जिंकणार देखील, अशा प्रकारचं देखील आमची चर्चा काल झाली. सगळ्या निवडणुका एकत्रित लढायच्या, त्याची एकत्रित स्ट्रॅटेजी तयार करायची. शिंदे फडणवीस सरकारमध्ये मतभेद असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. आगामी निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा करून मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना उत्तर दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. मात्र शिंदे यांच्या याच दौऱ्यावरून आता राजकारण देखील रंगलेलं आहे. ठाकरे गटानं शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा खरपूस समाचार घेतलाय. आगामी निवडणुका, मंत्रिमंडळ विस्तार यासह विविध मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावरती गेलेले होते. रविवारी रात्री शिंदे फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मात्र यावरून ठाकरे गटानं मुख्यमंत्री शिंदेंना घेरलेलं आहे. नकली शिवसेना म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यावरती टीका केली आहे. खरी शिवसेना म्हणता मग दिल्लीला मुजरे का घालता असा सवाल राऊतांनी विचारलाय. तसंच तुमचा हायकमांड दिल्लीत आहे का असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. राऊतांच्या या टीकेला भाजप आमदार नितेश राणेंनी उत्तर दिलंय. पहा, शिवसेनेला कधी दिल्लीवाऱ्या कराव्या लागत नाही, पण हे नकली शिवसेना. आम्हाला हेच कळत नव्हतं की दिल्लीला राहुलची मम्मी आहे की मातोश्रीची मम्मी आहे. ठाकरे गटानं पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावरती टीका करत मुख्यमंत्री शिंदेंना डिवचलंय. तसंच खरी शिवसेना आम्हीच असल्याचा दावाही केलाय. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर नेहमीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरती कोणत्या ना कोणत्या कारणानं टीका करत असतात आणि यावेळी देखील त्यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केलेली आहे. यावेळी टीका करत असताना पडळकरांची जीभ मात्र घसरली आहे. सोलापूरमध्ये मंद्रुप इथं धनगर समाजाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला. गेल्या वर्षीच्या अहिल्याबाई जयंतीचा उल्लेख करत पडळकर यांनी पवारांवरती एकेरी उल्लेख करत टीका केली. पडळकरांनी पवारांवरती टीका करत असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांवरही खालच्या भाषेत टीका केली आहे. या टीकेला सुप्रिया सुळे यांनी मोजक्या शब्दात उत्तर दिलंय. गेल्या वर्षी एसटी जयंतीला त्यांनी मस्ती केली, पवारांनी केली का नाही? यावर्षी पवार का नाही आला? त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे आणि माझ्या आई वडिलांचे आणि पवार कुटुंबाचे संस्कार आहेत. पडळकर कायमच शरद पवारांवरती टीका करत असतात. मात्र पडळकरांनी आता पवारांवरती केलेल्या टीकेमुळे मोठ्या राजकीय वादाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे. निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते आणि यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी पक्षातील नेत्यांना चांगलाच दम भरलाय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या खुमासदार शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बोलीभाषेतून ते जनतेशी संवाद साधतात, तर कार्यकर्त्यांनाही ते तशाच शब्दात मार्गदर्शन करत असतात. आता तर थेट त्यांनी कार्यकर्त्यांना भर बैठकीत सुनावलंय. नेत्यांची कामं पाहून उमेदवारीचं ठरवू असं म्हणणाऱ्या अजित पवारांनी सोमवारच्या बैठकीमध्ये नेत्यांना चांगलाच दम भरलाय. पदं मिळाली नाही म्हणून भांडू नका असं सांगताना भांडणं केलीत तर मीच कानाखाली आवाज काढेन अशी तंबीच अजित पवारांनी दिली आहे. भांडायचं नाही, नाहीतर एकेकाच्या कानाखालीच आवाज काढेल. त्यांचं मने मनापासून लावून घ्यायचं नसतं, पण सुधारायचं असतं, एवढंच काम करायचं. आता अजित पवारांनी दम भरल्यानंतर नेते आणि कार्यकर्ते निवडणुकांसाठी जोमानं काम करतील यात शंका नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विद्यमान खासदार अमोल कोल्हेंनाच उमेदवारी देणार की नवीन उमेदवार देणार याविषयी राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्कांना उधाण आलेलं होतं आणि त्यातच शिरूरमधून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांचे बॅनर्सही लागलेले होते. मात्र आता शिरूरमधून राष्ट्रवादीकडून कोण लढणार याचा फैसला झालाय. शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून डॉक्टर अमोल कोल्हेच निवडणूक लढवणार असल्याचं समोर आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी कोल्हे यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिलेले आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून 8 लोकसभा मतदारसंघांसाठी आढावा बैठक सुरू आहे. यावेळी शरद पवार यांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हेंकडून 4 वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला आणि त्यानंतर त्यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिलेले आहेत. पक्षाला जी पक्षाची भूमिका असेल, पक्षाची जबाबदारी टाकेल ती 100% मान्य ही मला आहे आणि
जसं मी सुरुवातीपासून सांगतोय की आदरणीय साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण. यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे पक्षात नाराज असल्याच्या किंवा ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं बोललं जात आहे. तर अखेर शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अमोल कोल्हेंच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्यानंतर मात्र आता त्या ठिकाणाहून पुढे महाविकास आघाडीतील इतरही नेत्यांचे मतदारसंघ ठरतील याबाबत शंका नाही. त्यानंतर सभा किंवा मेळाव्याला किती गर्दी होते यावरती सगळ्यांचंच बारीक लक्ष असतं. तर गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय पक्षांच्या मेळाव्यांना रिकाम्या राहिलेल्या खुर्च्यांमुळे अनेकांची फजिती देखील झालेली होती. वर्धापन दिन सोहळ्यासाठी राष्ट्रवादीने तर आता विशेष रणनीती देखील आखायला सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त नगरमध्ये होणाऱ्या सोहळ्यात गर्दी अभावी फजिती होऊ नये याची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खबरदारी घेतलेली आहे. स्वतः अजित पवारांनी एका जिल्ह्यातून 10,000 गाड्या भरून कार्यकर्ते आणण्याच्या सूचना दिल्यात. नगरला वर्धापन दिनाची सभा ठेवण्यामागे गर्दीचं गणित असल्याचं राष्ट्रवादीचे नेते सांगतात. मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातून सभेला येणं सोपं असल्यानंच सभेसाठी नगर निवडल्याचं सांगण्यात येत आहे. कमीत कमी 10,000 वाहनं तरी त्या ठिकाणी गेली ही माझी तुम्हाला सगळ्यांना सूचना आहे, विनंती आहे. गर्दी आणि लोकप्रियता याचा संबंध आता जोडला जाऊ लागलाय. सभा मेळाव्यांना गर्दी नसती तर विरोधकांकडून टिंगल उडवली जाऊ लागली आहे. इतरांचा अनुभव पाहता राष्ट्रवादीनं गर्दीला थोडं जास्तच गांभीर्यानं घेतलंय. तर येत्या काळामध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती विविध ठिकाणी अशाच प्रकारे अनेक सभा आणि गर्दी होणार याबाबत कुठलीही शंका नाही. तर एकेकाळी महाराष्ट्र भाजपचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसेंनी भाजपला राम राम करत राष्ट्रवादीचा रस्ता धरला. राष्ट्रवादीचं राजकारण आणि एकनाथ खडसेंच्या राजकारणाच्या शैलीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि त्यामुळेच की काय आता भाजप नेते खडसेंना साथ घालायला सुरुवात करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीमध्ये नाईलाजानं गेलेल्या खडसेंना आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी घर वापसीची साथ घातलेली आहे. एकनाथ खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं पुन्हा एकदा भाजपत यावं. खडसे यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली जाण असून त्यांच्यासारखा नेता भाजपमध्ये असावा असं मत विनोद तावडेंनी व्यक्त केलंय. तर ज्या पक्षात छळ झाला त्या पक्षात पुन्हा जाणार नाही अशी भूमिका खडसेंनी घेतली आहे. तर तावडेंच्या निमंत्रणावरती राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनीही फिरकी घेतली आहे. कोणत्याही स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार नाही. विनोद तावडे हे कुठच्या कपॅसिटीमध्ये आचारसंहितेचं आमंत्रण देत आहे. एक तर ते त्यांच्या प्रांताध्यक्षांनी दिलं पाहिजे किंवा राष्ट्राध्यक्षांनी दिलं पाहिजे. एकनाथ खडसेंना भाजप वापसीच्या दिलेल्या निमंत्रणावरती भाजपनं सावध भूमिका घेतली आहे. त्यातच खडसेंनी 2 दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केलेली होती. पण तावडेंच्या आवाहनावरती खडसेंनी घेतलेला पवित्रा पाहता त्यांनी परतीचे दोर कापून टाकल्यासारखं वाटतंय. खासदार संजय राऊत आणि नितेश राणेंचा दररोज सकाळी होणारा सामना आता सर्वांच्या परिचयाचा झालेला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये दररोज वेगवेगळ्या मुद्द्यांवरून खडाजंगी उडत असते. आता ओडिशा रेल्वे अपघातावरून देखील दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. ओडिशातल्या रेल्वे दुर्घटनेमुळे देशाला धक्का बसला. या अपघातामध्ये जवळपास 280 जणांचा मृत्यू झालेला आहे. या दुर्घटनेनंतर पीडितांना आणि मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याचा प्रयत्न सुरू आहे. असं असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारवर दुर्घटनेचा इव्हेंट केल्याचा आरोप केलाय. संजय राऊतांनी ओडिशा रेल्वेवरून आरोप केल्यानंतर नितेश राणेंनी महाविकास आघाडी सरकारच्या कोरोनाचा मुद्दा उपस्थित करून पलटवार केलाय. 300 पेक्षा जास्त लोक निरपराध लोक मारले गेले. याचं प्रायश्चित आणि याची जबाबदारी कोण घेणार? अपघाताचं इव्हेंट करणारं सरकार आहे. कोविड काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे उद्धव ठाकरेंच्या निष्काळजीपणामुळे ज्या लोकांना जीव गमवावा लागला त्याचा पश्चाताप उद्धव ठाकरेंना झाला होता का? राजकीय नेत्यांनी राजकारण करणं यात नवं असं काहीच नाही. मात्र दुर्घटना आणि संवेदनशील मुद्द्यांचं राजकीय भांडवल करताना नेत्यांनी भान राखणं गरजेचं आहे. राज्यामध्ये सध्या नामांतराचा धडाका सुरू आहे. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव नामांतर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अहमदनगरचं अहिल्यानगर असं नामांतर करणार अशी घोषणा केलेली आहे. आता आणखी एका शहराच्या नामांतराची मागणी होऊ लागली आहे. पिंपरी चिंचवड शहराचं जिजाऊनगर नामकरण करण्याची मागणी आता करण्यात आलेली आहे. अशा आशयाची मागणी करणारे फ्लेक्स पिंपरी चिंचवड शहरात झळकलेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत भक्तिशक्ती प्रतिष्ठाननं ही मागणी केली आहे. या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये 100हून अधिक फ्लेक्स झळकलेत. पिंपरी चिंचवडच्या जिजाऊनगर नामांतरासाठी एक मोहीम राबवली जाते. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी लाईक करा आणि मिस कॉल द्या असं आवाहन भक्तिशक्ती प्रतिष्ठाननं या फ्लेक्सच्या माध्यमातून केलं. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये सध्या शहराच्या नामांतराची जोरदार चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना 50,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केलेली होती। आता धनगर यांच्या घरासह बँक लॉकर्सची देखील झाडाझडती सुरू करण्यात आलेली आहे। तर या झाडाझडतीमध्ये एसीबीला मोठं घबाड हाती लागण्याची देखील शक्यता आहे। संशयित लाचखोर सुनीता धनगर यांच्या राहत्या घराची झाडाझडती घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपास पथकाला तब्बल 85 लाख रुपयांची रोकड आणि 32 तोळ्यांचे दागिने सापडले होते। यात आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून जवळपास 12,71,000 रुपये हस्तगत करण्यात आले। त्याचबरोबर अन्य बँक खात्यांसह इतर मालमत्तांचीही तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे। त्यातच अद्यापही धनगर यांच्या 2 बँक खात्यांसह लॉकरची तपासणी सुरू असल्यानं धनगर यांच्याकडे आणखी किती धन असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडालेली असून धनगर यांनी अजून किती माया गोळा केलेली आहे हे समोर येणार आहे। उकाड्यानं सारेच जण हैराण झालेल्या आहेत। राज्यात काही ठिकाणी मान्सून पूर्व सरी बरसल्यानं दिलासा मिळालेला आहे, मात्र मान्सूनच्या आगमनाची सारेच चातकासारखी वाट पाहताना दिसून येत आहे। यंदाचा मान्सून लांबलाय। केरळमध्ये मान्सून आगमनाची तारीखही लांबली आहे। भारतीय हवामान खात्यानं आता मान्सून 3 ते 4 दिवस उशिरानं दाखल होण्याचा अंदाज वर्तवलाय। केरळमध्ये 4 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती, मात्र अद्याप मान्सून केरळमध्ये दाखल झालेला नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सूनची प्रतीक्षा लांबली आहे। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम मान्सून आता लक्षद्वीपपर्यंत पोहोचलाय। केरळमध्ये मान्सून 3 ते 4 दिवस उशिरानं येण्याची शक्यता आहे। अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे मान्सून लांबल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा लांबलेली असून सर्वसामान्यांनाही आणखी काही दिवस उन्हाची झळ सोसावी लागणार आहे। राज्यामध्ये सध्या कांदा दराचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे। विविध मार्गाने आंदोलनं करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। तर छत्रपती संभाजीनगर आणि येवल्यामध्ये पुन्हा एकदा कांदा उत्पादकांचा संतापही पाहायला मिळाला आहे। कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत। सोलापूर धुळे मार्गावरील हतनूर टोल नाक्यावरती कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। जवळपास तासभर महामार्ग रोखून हे आंदोलन करण्यात आलंय। माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। दुसरीकडे येवल्यातही कांदा दरातील घसरणीचे पडसाद दिसून आलेले आहेत। प्रहार संघटनेनं तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आंदोलन केलं। गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून मुंडन करत आंदोलकांनी सरकारचा निषेध केला। आमच्या मागण्या याचे कांद्यावर लादलेले जे निर्बंध आहे हे शासनाने त्वरित हटवावे। सध्या कांद्याला मिळत असलेल्या भावामध्ये वाहतूक खर्चही निघत नाही आणि त्यामुळे कांद्याला प्रति क्विंटल किमान 2,000 रुपये भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होती आहे। आगामी लोकसभा निवडणुकांआधी अनेक विकास कामं जलद गतीनं पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। रेल्वे आणि रस्ते मार्ग पूर्ण करण्याचा धडाका देखील सुरू झालेला आहे, मात्र सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गाला आता विरोध होऊ लागलेला आहे। भारतमाला योजनेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गाचं काम सुरू आहे। मात्र या महामार्गाला अक्कलकोटमधील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय। अक्कलकोट तालुक्यामध्ये जमीन तपासणीचं काम सुरू होतं। यावेळी अक्कलकोट तालुक्यामधील शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडलं। या महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा यासाठी सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे संघर्ष समितीच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आलंय। या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरचे शेड काढून मशिनरी बंद करण्यात आली। या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र अद्याप कुठलीही बैठक न झाल्यानं शेतकरी संतप्त झालेत। येत्या आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधामध्ये आंदोलन करणारे कुस्तीपटू आपल्या मागण्यांवरती ठाम असल्याचं चित्र सध्या आहे। लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी ब्रिजभूषण सिंग यांना अटक करावी अशी कुस्तीपटूंची मागणी आहे आणि याच संदर्भात एक मोठी घडामोड देखील आता घडायला सुरुवात झाली आहे। आंदोलक कुस्तीपटूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। खाप पंचायतींनी जेव्हा केंद्र सरकारला 9 जूनपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुस्तीपटूंची भेट घेतलेली आहे। यावेळी कुस्तीपटू आणि अमित शहा यांच्यामध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली होती। या भेटीदरम्यान कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्या चौकशीची मागणी केली होती। तसंच ब्रिजभूषण सिंग यांना लवकरात लवकर अटक करण्याची देखील मागणी यावेळी कुस्तीपटूंनी केली आहे। या प्रकरणामध्ये पोलीस योग्य ती चौकशी करतात, तसंच कायदा योग्य तो न्याय नक्की करेल असं आश्वासन कुस्तीपटूंनी दिलं। त्यामुळे आता केंद्रीय गृहमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर तरी कुस्तीपटूंच्या मागण्या पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जंतर मंतरवरती सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनासंदर्भात सध्या विविध चर्चा देखील ऐकायला मिळू लागलेल्या आहेत। तर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतल्याची चर्चा रंगत होती, तसंच एका अल्पवयीन कुस्तीपटूनं तक्रार मागे घेतल्याची चर्चा देखील सोशल मीडियावरती रंगली आहे।
कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी आंदोलनातून माघार घेतल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या। त्या संपूर्ण चर्चांवरती बजरंग पुनियाची प्रतिक्रिया समोर आली आहे। आंदोलन मागे घेण्याच्या सर्व बातम्या या खोट्या आहेत। आम्हाला नुकसान पोहोचवण्यासाठी हे सर्व केलं जात आहे। आम्ही मागे हटलो नाही आणि आंदोलन देखील मागे घेतलं नाही। तसंच महिला कुस्तीपटूंनी FIR मागे घेतल्याच्या देखील चर्चा या खोट्या आहेत। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील असं ट्विट करत बजरंग पुनियानं आपलं मत स्पष्ट केलंय। तसंच कुस्तीपटूंच्या आंदोलनातून साक्षी मलिकनं माघार घेतलेली असून ती पुन्हा रेल्वेच्या कामावरती रुजू होणार आहे अशा चर्चाही सोशल मीडियावरती सुरू होत्या। यावर खुद्द साक्षीनं स्पष्टीकरण दिलंय। न्यायासाठीच्या लढाईमध्ये आमच्यातील कुणीही मागे हटलेलं नाही आणि हटणारही नाही। आंदोलनाबरोबर मी रेल्वेतील जबाबदारी पार पाडतेय। न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील। कृपया चुकीचं वृत्त पसरवू नका असं ट्विट साक्षीनं केलंय। त्यामुळे बजरंग आणि साक्षीच्या ट्विटनं सर्व चर्चांना पूर्णविराम मिळालाय। अंडरवर्ल्ड डॉन आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानामध्ये लपल्याचा संशय आहे। दाऊदबाबत अनेक दावे देखील करण्यात येतात, मात्र आता दाऊद एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेला आहे। रत्नागिरीमध्ये सध्या डॉन दाऊदची आणि डॉनच्या बागेतल्या आंब्यांची चर्चा सुरू आहे। खेड तालुक्यातल्या मुमके गावात दाऊदची मालमत्ता आहे। ही मालमत्ता केंद्र सरकारच्या ताब्यात होती आणि साफेमा कायद्याअंतर्गत या मालमत्तेचा लिलाव 3 वर्षांपूर्वी करण्यात आला। दिल्लीचे वकील भारद्वाज यांनी ही जागा लिलावात घेतली आणि त्यानंतर पहिल्यांदाच या बागेतल्या झाडांचे आंबे उतरवण्यात आले। भारद्वाज यांनी हे आंबे परिसरातल्या नागरिकांना फुकट वाटले। त्यामुळे सध्या दाऊद पाकिस्तानात असला तरी त्याच्या रत्नागिरीतल्या आंब्यांच्या बागेवरती अनेकांनी मनसोक्त ताव मारलाय। त्यांनी 4 दिवसापूर्वी काहीतरी आमच्या कानावरती आलं की तिथून आंबे, त्या बागेतून आंबे वगैरे काढले आणि ते सर्वसामान्यपर्यंत त्यांनी ते सर्वसामान्य लोकांना वाटप केले। दाऊदच्या या बागेमध्ये काही हापूस आंब्यांची कलम आहेत। या जागेचे नवे मालक भारद्वाज यांनी या बागेतले आंबे उतरवून स्थानिकांना वाटले। त्यामुळे दाऊद पाकिस्तानात असला तरी त्याच्या बागेतल्या आंब्यांवर मुंबईकरांनी चांगलाच ताव मारलाय। आषाढी एकादशी निमित्तानं सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी तहान भूक विसरून पंढरीच्या दिशेनं निघालेले आहेत। राज्यभरामधून अनेक दिंड्या या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यात आणि सगळ्यांनाच आता पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली आहे। आषाढी एकादशी निमित्तानं 26 मे रोजी विदर्भातील शेगावहून पंढरपूरला निघालेल्या संत गजानन महाराज यांच्या पालखीचं मराठवाड्यामध्ये आगमन झालं। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वाढोणा परिसरामध्ये पालखीचे हिंगोली जिल्हावासियांच्या वतीनं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। यावेळी भाविकांनी संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली। पुढील 3 दिवस ही पालखी हिंगोली जिल्ह्यामध्ये मुक्कामी राहणार आहे। पालखीचा पहिला मुक्काम सेनगाव, मंगळवारी दुसरा मुक्काम दिग्रस करहाळे इथे तर तिसरा मुक्काम जवळा बाजार इथे असेल। त्यानंतर ही पालखी परभणी जिल्ह्याकडे रवाना होईल। या पालखीमध्ये शेकडो वारकऱ्यांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळत आहे। आषाढी वारी निमित्तानं पालख्या दिंड्या आता पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत। संत तुकाराम महाराजांची पालखी ही आता 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। या पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। या सोहळ्यासाठी पालखी रथही सज्ज होतोय। या पालखी रथाला चकाकी देण्याचं काम सध्या सुरू आहे। मुस्लिम बांधव या रथाला आणि पालखी देण्याचं काम दरवर्षी करत असतात। या निमित्तानं माऊलींची सेवा करण्याची संधी मिळते याचं समाधान लाभतं अशी भावना या कारागिरांनी व्यक्त केलेली आहे। आम्हाला तर खूप आनंद होतं कारण दरवर्षी संत तुकाराम महाराजची सेवात उपस्थित आहोत। चांगलं वाटतं मला हे काम करून आणि दरवर्षी आम्ही करतो आणि लोकांना आम्हाला एकच मेसेज आहे का आम्ही हे जातीवाद काही करत नाही। सध्या समाजामध्ये विविध कारणांवरून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतं। मात्र पालखी सोहळ्याच्या निमित्तानं सर्व धर्म, समभाव आणि एकात्मतेचा संदेश दिला जातोय। शेतकऱ्यांचा सखा असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणारा कर्नाटकी बेंदूर सण सोमवारी पारंपरिक पद्धतीनं आणि मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे। वटपौर्णिमेनिमित्तानं दुसऱ्या दिवशी बेंदूर साजरा केला जात असतो आणि यानिमित्त पंचगंगा नदी घाटावर बैलांसह आलेल्या नागरिकांची गर्दी देखील होत असते। शेतकऱ्यांसोबत शेतात राबणाऱ्या बैलांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस महाराष्ट्रामध्ये कर्नाटकी आणि महाराष्ट्रीयन बेंदूर असे 2 बेंदूर साजरे होतात। कोल्हापुरातील शहरी भागात कर्नाटकी बेंदूर तर ग्रामीण भागात महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा होतो। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये कर्नाटकी बेंदूर साजरा करण्यात आला। कोल्हापूर शहरातील बैल मालकांनी आपल्या बैलाला सजवून पंचगंगा घाटावरती आणलं। हे सजवलेले बैल पाहण्यासाठी कोल्हापुरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे। बैलाला नैवेद्य दाखवून त्याची पूजा करण्यात आलेली आहे। बैलाला आज कोणतंही काम लावलं जात नाही। वर्षभर शेतकऱ्यांसाठी काबाड कष्ट करणाऱ्या बैलाला एक दिवस विश्रांती देऊन त्याची पूजा अर्चा केली जाते। तर यावत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अशा दमदार घडामोडी ज्यांचा सविस्तर आढावा आपण दमदार 10च्या माध्यमातून घेतला। तर आजच्या दमदार 10 मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।